आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे आहेत। मनीषाताई, काय नेमका प्रकार घडला विधान परिषदेत? प्रसाद लाड यांनी असा आरोप केला की विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांना शिवीगाळ केली। तुम्ही स्वतः तिथे उपस्थित होता, नेमकं काय घडलं? मी स्वतः तिकडे उपस्थित होते आणि प्रसाद लाड यांनी राहुल गांधींचा निषेध केला पाहिजे, हिंदूंना त्यांनी हिंसक म्हटलंय, बरंच काही काही बोलले आणि त्यामुळे प्रसाद लाड यांनी तो विषय आणला। त्यावर अंबादास दानवे यांचं असं म्हणणं होतं की हा लोकसभेतला विषय आहे, तर इथे काय त्याचा आहे, परंतु त्याच्यावरून थोडंसा तू-तू-मी-मी झाली। परंतु अंबादास, बघा आता आपण जे काय आम्ही बोलतो ते आम्ही चेअरला ऍड्रेस करतो, तर ते दोघं एकमेकांच्याकडे बघून बोलत होते आणि त्या रागारागात अंबादास दानवे यांनी असंसदीय शब्द वापरला, आई बहिणीवरून शिवी दिली। सभापती महोदया महिला आहे, 2 महिला देखील सदस्य खाली आहेत आणि हे अत्यंत असंसदीय शब्द त्यांनी वापरले आणि हे अजिबातच अमान्य आहे। ताई, आपण जर पाहिलं तर अंबादास दानवे एक संविधानिक पदावर आहेत आणि महिला आमदार देखील त्यावेळी उपस्थित होता, स्वतः उपसभापती महिला आहेत। आज अशी भाषा वापरणं कितपत योग्य आहे? नाही, अत्यंत अयोग्य आहे। असे चक्क शिवीच दिलेली आहे आणि त्यांनी सुद्धा ते कबूल केलं, माझ्या तोंडातून निघून गेलंय आणि त्यामुळे आता याच्यावर निश्चितच खरं तर त्यांनी याच्यावर राजीनामाच दिला पाहिजे। धन्यवाद आपल्याशी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जलसह डॅरेल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।